गुणाचं माझं बाळ ते. तिला कुठे कळतंय आपण कुठे आहोत, आपल्याला लोक काय बोलताय. चूक ताईची आणि भोगतीये मात्र ही. नानू मामा, तुम्ही तिला अपशकुनी म्हणाला. आजच्या या काळात हे असं बोलणाऱ्याची कीव करावीशी वाटते. वाईटपणा, शकून, अपशकून ह्यासलं काही कळत सुद्धा नाहीये ईशाला. तिचे डोळे बघितलेत तुम्ही, किती निरागस आहेत ते. ती खुश आहे हो आपल्या या जगात येऊन. पण तिच्या जन्माच्या आधी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्यांना आता मात्र ती नकोशी झालीये. आणि आजी आजोबांचं इतकं वय झालंय की आता तिची काळजी घेणं जास्त कठीण होत जाणार आहे त्यांना. ईशू पिल्लू, जोपर्यंत तुझी मावशी आहे ना तोपर्यंत तू काही काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासाठी. अहो पुरे ना, निदान तुम्ही तरी विषय वाढवू नका. एकटाच आला होय? केव्हा परत येणार आहे रे ती? नाही म्हणजे भेट होईल की नाही असं वाटतंय म्हणाली म्हणून विचारते. हो, ती पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला चालली. झालं तुझं समाधान आता? चांगलं आहे. माझं समाधान कशाला होईल? मी थोडंच तिला जायला सांगितलं होतं. नाही, तू सांगितलं नाहीस, पण तुझ्या वागण्याने ती आपणून गेली. त्याची व्यवस्था बरोबर केली तीस तू, नाही का? अहो जाऊ दे ना आता, निदान तुम्ही तरी विषय वाढवू नका. एकटाच आलाय हा. चला, म्हणजे आता माझी बॅग आतमध्ये नेऊन ठेवायला हरकत नाही. काय झालं रे तिथे? काय ठरलं? विक्रांत, अरे आई काय विचारतायत? अगं माई, अगं तो एकटाच आलाय यावरून तरी समज ना. चांगलाय. आता ही पण गेली आणि ती पण गेली. म्हणजे ती पण गेली म्हणजे? अरे मानसी आली होती ना आता, ती पण दिल्लीला जायला निघालीये. म्हणून म्हटलं की ही ब्यात पण गेली आणि ती पण गेली. बाबा, मानसी? अरे ती आता इथे आली होती सगळ्यांचा निरोप घ्यायला. पण काय? तू आधी तिथं काय झालं ते सांग. विक्रांत, अरे सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.